36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारत मातेच्या रक्षणाकरिता अहोरात्र आपल्या रक्ताचं पाणी करून वेळ आल्यास आपल्या जीवाची आहुती देणारे आर्मीचे 3 जवान मुंबईच्या रस्त्यावर आपल्या न्यायाच्या हक्कासाठी भीक मागत असल्याची शर्मनाक बाब समोर आली आहे. अंगामध्ये आर्मीची वर्दी आणि एका हातात भारताचा राष्ट्रध्वज तर दुसऱ्या हातामध्ये भिकेचे कटोरे घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर आणि मुंबईच्या रस्त्यांवर धुळे जिल्ह्यातील 2 आणि वाशिम जिल्ह्यातील 1 आर्मी जवान आपल्यावर शासनाच्या वतीने झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी चक्क भीक मागत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील एक चंदू चव्हाण नामक जवान हा 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमधील असून यानं आपल्या देशाच्या संरक्षणार्थ 4 महिने पाकिस्तानातील कारागृहात यातना सोसल्या असल्याची आपबीती सांगून चंदू यानं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे फलक आणि त्यावर हे कुठे भेटतील त्यांना कोणीतरी शोधा असं लिहिलेले पोस्टर गळ्यामध्ये लावून मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला न्याय मिळावा यासाठी भीक मागत फिरत आहे. आर्मीचे अमोल भालेराव वाशिम, चंदू चव्हाण धुळे तर CRPFचे जवान शिवप्रसाद पाटील धुळे असं यांची नावं असून त्यांना सैन्यातून किरकोळ कारणावरून बडतर्फ केल्यानं आज त्यांची स्थिती अक्षरशः आतंकवाद्यापेक्षाही खराब झाल्याचं सांगण्यात येते. त्यांच्यावर आर्मी अथवा CRPF लावलेल्या आरोपामुळे त्यांना खासगी क्षेत्रात अथवा शासकीय क्षेत्रात कुठेही नोकरी मिळत नसल्यानं आमची मुलं बाळ रस्त्यावर आली आहे. त्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधलाय. पाहूयात. आपल्या देशात मीडिया गुमशुदा झालेली, म्हणून ही आमची मांग आहे. सेवा से निकाले गए जवानों का आंकड़ा संसद में प्रस्तुत हो. सजा या जांच के दौरान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हो. जसं आम्हाला चुकीच्या पद्धतीने अधिकारीने त्यांच्या घराच्या कामासाठी आम्ही जात नाही, जेव्हा आम्हाला घरी पाठवलं तर आमची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही. म्हणजे एकतर्फा अधिकारीने घरी पाठवलं म्हणजे आम्ही आतंकवादी होऊन गेलो. कशा प्रकारे हे सांगतो तुम्हाला. या भाऊंना 2007 काढले, त्यांची शक्ल चेंज झाली, फाईल चेंज झाली, तरी न्याय नाही. फाईल हे बघा, त्या थैलं पाठवून गेलं इथं टाकवा. हे बघा, ते थैलं पाठवून गेलं, आम्हाला काही हौस नाही आहे. हे भाऊ 2007 भालेराव हे वाशिमचे फिरवा लागले आणि डिझर्टर करून फिरवतात. तुम्ही कुठले आहे प्रॉपर? मी प्रॉपर वाशिमचा आहे. फर्स्ट महार रेजिमेंटचा जवान आहे. माझ्या रेजिमेंटच्या अधिकाऱ्यानं मला चुकीच्या पद्धतीनं भोगोडा घोषित केलं आणि आजपर्यंत मला फिरवत आहेत. काय चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय नेमकं कारण मी दाखवलं? सुट्टीवर आलो असताना त्यांनी मला फरार दाखविलं आणि आतापर्यंत फरारच ठेवलं. युनिटमध्ये ड्युटीवर घेत नाहीत. किती वर्षाची नोकरी झाली होती तोपर्यंत आपली? माझी आता त्यांनी माहिती अधिकारात सांगितलं तुम्हाला 2017ला डिस्मिस फ्रॉम सर्व्हिस केलं, तोपर्यंत 13 वर्ष 11 महिने सर्व्हिस झाली. माझी 11 वर्ष सर्व्हिस झाली. मी तोच सैनिक आहे जो पाकिस्तानामध्ये देशासाठी 4 महिने सजा काढतो. आणि मी प्रधानमंत्रींना या भेटायला आलो, तो मुख्यमंत्री साहेब शपथ घेतो देवेंद्र फडणवीस साहेब इथं भेटायला आलो तर 100 पोलिस माया मागं. हे भाऊ बी होते माया मागं. अरे तुम्ही कुठले दादा? तुम्ही कुठले? धुळ्याचा आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक झाली होती की 2016 तोच जवान आहे चंदू चव्हाण, जो भीक मागतोय न्यायाची. माझ्या मुलाला आता मी पोलीस स्टेशनला जमा करणार आहे की मोदी साहेब तुम्ही या धरा, या भाऊला धरा आणि यांना धरा. आम्ही कलंक मिटवण्यासाठी निघालेलो आहे. पाकिस्तानाहून आतंकवाद्या कारवाई करतात, त्यांना नोकऱ्या मिळते, पण जो देशाचं रक्षण करतो त्याला कंपनीतसुद्धा जॉब भेटत नाही. हा कलंक लावून देता की बुवा याला फौजमधून काढलं आहे म्हणून. आम्हाला कंपनीत बी जॉब करायचा अधिकार नाही आहे, राज्यात बी नाही, केंद्रात बी नाही. म्हणून हा मुद्दा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे की आम्हाला जिण्याचा अधिकारसुद्धा सरकारने छिनून घेतलेला आहे. आणि हे मोठं स्कॅम करताय. जो बी जवान 11 वर्ष 10 वर्ष नोकरी करत असेल त्याचा पैसा, उर्वरित पैसासुद्धा दिला जात नाही, म्हणून हे मोठं करप्शन करतायत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.